नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेचा पुढचा भाग. पण पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 36. दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वला त्याच्या नेहमीच्या वेळेवर जाग आली. अमू त्याच्या कुशीत शांत झोपली होती. तिला तसं पाहून शर्वच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आली. त्याला तिला सोडून उठायची इच्छा होत नव्हती, म्हणून तो तिला तसंच पाहत पडून होता. बराच वेळ झाला तसा शर्व उठून त्याचं आवरायला गेला. तो बाथरूममधून बाहेर येऊन केस पुसत होता. अमू अजूनही झोपूनच होती. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि गालात हसतच बाहेर जायला लागला. तो बाहेर जाणार तोच डोअर नॉक झालं. त्याने डोअर ओपन केलं. गुड मॉर्निंग भाई. ते अमू उठली का? म्हणजे तिला कॉलेजला जायचं आहे ना, म्हणून आले उठवायला. सॉरी, शुभ्रा म्हणाली. इट्स ओके शुभ्रा. असंही मी आता खाली येतच होतो. ती बघ झोपली अजून. तूच उठव तिला. मी जातोय खाली. शर्व खाली निघून गेला. तसं शुभ्रा आत अमूजवळ आली. अमू, ए अमू, उठ ग. किती वेळ झोपते आहे? शुभ्रा म्हणाली. काय कधी झोपू दे ना. एकतर रात्री किती वेळ जागी होती मी, अमू म्हणाली. काय झालं अमू? म्हणजे भाईंनी काही केलं का? शुभ्राने विचारलं. म्हणजे ते काय करणार? अमू म्हणाली. म्हणजे काय मूर्ख, रात्री नवरा बायको काय करतात कळत नाही का तुला? शुभ्रा चिडून म्हणाली. मला कसं कळणार दे? माझा नवरा तर कालच सोबत होता माझ्या, अमू म्हणाली. तेच न मग, तुझ्या नवऱ्याने काल काहीच केलं नाही का? शुभ्राने म्हटलं. तसं तर काहीच नाही केलं, आणि तसं करायचा ट्राय केला असता तर त्यांच्या फ्रॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टर करायला जिजूंना त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं असतं, अमू म्हणाली. हो, आली मोठी शहाणी. आर्मीत आहेत भाई, तू काय आहेस त्यांच्यासमोर? चल आवर पटकन, कॉलेजला जायचं आहे ना, शुभ्राने म्हटलं. आलेच 10 मिनिटात. पण जिजूंना सांगशील हं मला कॉलेजला सोडायला, अमूने म्हटलं. का? शुभ्राने विचारलं. अगं, मी माझी बाईक कुठं आणली आहे? आणि दुसरं म्हणजे मला जिजूंशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि मला चॉकलेट पण हवी आहे ना, अमू म्हणाले. तू आणि तुझा जिजू घाला जो गोंधळ घालायचा तो. मी जाते खाली, शुभ्रा म्हणाली. शुभ्रा खाली निघून आली. काही वेळात अमू पण आवरून खाली आली. गुड मॉर्निंग एव्हरीवन, ती अवंतिकाला मिठी मारत सर्वांकडे बघत म्हणाली. तिचा आवाज ऐकून बाहेर कोणाशी तरी कॉलवर बोलणारा शर्व पण आत आला. तो तिच्याकडे पाहत होता. तिने रेड कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली होती. त्यात ती जरा जास्तच अट्रॅक्टिव्ह दिसत होती. सर्वजण नाश्ता करायला बसले होते. अमूची सर्वांसोबत बडबड चालली होती. मॉम, माझं झालंय, मी निघते, नाही तर उशीर होईल. जिजू, चला ना लवकर, अमू म्हणाली. अगं, केवढी घाई करते? अजून त्याचा नाश्ता पण नाही झालाय, आणि तुझं एवढ्यात कसं झालं? अजून थोडं घे, अवंतिका अमूला म्हणाल्यात.
नाही हा मॉम, झालंय माझं. जीजू संपवा ना लवकर, अमू म्हणाली. 5 मिनिट पिल्लू, झालंच, आधी म्हणाला. आरामात खा आधी, तिला मी सोडतोय. आतापर्यंत गप्प असलेला शर्व म्हणाला. नाही, नको, मी जिजूंसोबतच जाणार, अमूने सांगितलं. का? मी सोडलं तर काही प्रॉब्लेम आहे का तुला? शर्व अमूवर नजर रोखत म्हणाला. हो आहे ना, अमू पण त्याच्याकडे पाहत म्हणाली. ओ अच्छा, कोणता प्रॉब्लेम आहे, कळेल का मला? शर्व विचार करत म्हणाला. नाही, मला नाही सांगायचं तुम्हाला, अमू म्हणाली. सर्वजण त्या दोघांकडेच बघत होते. त्यांना वाटलं आता परत शर्व चिडतो की काय, पण शर्व शांततेत अमूकडे पाहत होता. 2 मिनिट आहेत तुझ्याकडे, बाहेर कारमध्ये असायला हवीस तू, नाहीतर उचलून घेऊन जाईल तुला, आणि मग कॉलेजला पण सुट्टी, असं बोलून शर्व उठून बाहेर गेला. अमू विचारच करत राहिली शर्व काय म्हणाला त्याचा. मग सुट्टी मारायची आहे का आज कॉलेजला, आधीने म्हटलं. नाहीतर अमू. अगं मग बसली काय आहे, उठ जा लवकर. भाई काय म्हणाला, कळलं नाही का तुला? तो खरंच जाऊ देणार नाही तुला उशीर केलंस तर, आधीने सांगितलं. काही काय जिजू, जबरदस्ती आहे काय? मला जायचं आहे, येते मॉम, बाय, अमूने तिची बॅग घेत म्हटलं. अमू बाहेर आली आणि कारचा डोअर ओपन करून आत बसली. शर्व आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. शर्व तसाच बसून राहिला. चला ना, उशीर होतोय मला, अमू त्याच्याकडे न पाहता म्हणाली. तरीही शर्व शांतच बसून होता. अहो, अमूने वैतागून त्याला हाक मारली. माझ्याकडे बघून बोल, शर्व म्हणाला. चला ना प्लीज, अमू. इकडे बघ आधी, काय झालं, मला इग्नोर का करते, शर्वने विचारलं. मी कुठं इग्नोर करते आहे, ते तर मला उशीर होतोय म्हणून, अमू म्हणाली. शर्वने तिचा हात त्याच्या हातात घेतला. काय झालंय, कोणी काही बोललं का तुला, शर्वने प्रेमाने अमूला विचारलं. नाही, अमू म्हणाली. मग माझा राग आलाय का, शर्व. नाही, अमू म्हणाली. मग सांग ना राणी, काय झालं, माझ्यासोबत यायला का नाही म्हणत होतीस, शर्वने विचारलं. काय माहीत, म्हणजे मला ना नाही कळत आहे, भीती पण वाटते, अमू म्हणाली. भीती कसली, शर्वने विचारलं. माहीत नाही, अमूने पुन्हा तेच उत्तर दिलं. शर्वने अमूला एका हाताने जवळ ओढलं. ती पण त्याला बिलगली. तो तिला शांत करू लागला. अचानक ती बाजूला झाली आणि कारचा डोअर ओपन करू लागली. अमेया काय करतेय, थांब, त्याने डोअर लॉक केलं. मला जाऊ द्या, मला नाही अडकायचं, तुम्ही तर निघून जाल मला अडकवून, पण मग मी काय करणार, मरून जाईल मी, नाही, मला नाही अडकायचं, अमू बोलत होती. अमेया काय बडबडते आहे, शर्व जरा मोठ्याने म्हणाला. तसं अमूचे डोळे भरून आलेत. अगं
रडायला काय झालं राणी? सॉरी सॉरी, मी मोठ्याने ओरडलो ना. प्लीज रडू नकोस ना. शर्व प्रेमाने तिला समजावत होता. आय हेट यू, अमू म्हणाली. असं नाही ग, आय लव्ह यू असं म्हणतात, शर्व म्हणाला. तसं अमूने रागात त्याच्याकडे बघितलं. ओके सॉरी, आता मला कळेल असं बोला मॅडम, शर्व कार सुरू करत अमूला म्हणाला. काही नाही. अमू, आता बोल ना बाई, मनात नको ठेवू काहीच, जे असेल ते बोल. शर्व. बाई, अमू तोंड वाकडं करत म्हणाली. सॉरी, बोल ग राणी, हे ठीक आहे ना, शर्व हसून म्हणाला. तसं अमूने पुन्हा तोंड वाकडं केलं. बोल ग, कॉलेज येईल तुझं आता, त्याआधी बोल, नाहीतर उतरूच देणार नाही खाली, शर्व तिला धमकावत म्हणाला. अजून किती दिवस आहात तुम्ही इथं? शेवटी अमूने विचारलं. आहे अजून काही दिवस. का? शर्व थोड्या नाराजीतने म्हणाला. नाही म्हणजे मग तुम्ही परत जाणार ना? अमू. हो, पण तू असं काय विचारते? नको का थांबायला मी? जाऊ का लगेच परत? शर्वने विचारलं. मी असं म्हटलं का? अमू रागाने शर्वला म्हणाली. मग स्पष्ट काय ते बोल ना. शर्व. ॲक्च्युली मी म्हणाले ना रात्री की माझ्यासाठी तुम्ही खास आहात, तर त्याहून पुढे नाही जायचं मला, म्हणजे ते प्रेम वगैरे मध्ये नाही अडकायचं मला, अमू म्हणाली. अमूचं बालिश बोलणं ऐकून शर्व गालातच हसला. हो का? पण असं का बरं? शर्व. मग काय, मी तुमच्या प्रेमात पडली आणि तुम्ही इथून गेलेत, तर मग मी कशी राहणार तुमच्याशिवाय? माझी हालत तर खराब होईल ना तुमच्याशिवाय. तुम्हाला न बघता मी कशी राहणार? त्यात तुम्ही कॉल पण करत नाहीत गेल्यावर, म्हणून मग तुम्ही लांबच राहायचं माझ्यापासून. अमू. अरे बापरे, असं आहे तर मग यावर काय इलाज आहे? शर्व म्हणाला. इलाज काय असणार? सोशल डिस्टन्स पाळायचा, बस. अमू. ओ, किती क्यूट आहेस ग तू. माझ्याकडून तर नाही पाळलं जाणार हं हे सोशल डिस्टन्स. मी तर येणारच तुझ्याजवळ. शर्व तिच्या गालाला हात लावत हसून म्हणाला. हात नाही लावायचा हा मला, अमू चिडून म्हणाली. ओके, मग होठ लावले तर चालतील का? शर्व. शट अप, अमू म्हणाली. शर्वने मुद्दामून तिला जवळ ओढलं. ती एका साईडने त्याच्यावर आदळली गेली. पटकन सावरून ती बाजूला तर झाली, पण तिचं मंगळसूत्र त्याच्या गळ्यात असणाऱ्या चेनमध्ये अटकलं. तिने ते जोरात ओढलं. अगं काय करते आहे? ड्रायव्हिंग करतोय ना मी, शर्वने ब्रेक लावत तिला म्हटलं. मग हे मला ओढताना नाही कळलं का? आता हे अटकलंय, निघत नाहीये, अमू चिडचिड करत त्याला म्हणाली. बघ, तुझ्या मंगळसूत्राला पण माझ्याच जवळ राहायचं आहे वाटतं, शर्व तिला म्हणाला. हो का? मग तुम्हीच घालून घ्या ते तुमच्या गळ्यात, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, अमू ते काढायचा ट्राय करत म्हणाली. अगं तसं नाही ग, तुझ्या सकट त्याला माझ्याजवळ राहायचं आहे, शर्वने म्हटलं. गप्प बसा आणि काढा ते, अमू रागात म्हणाली. शर्व ते अटकलेलं मंगळसूत्र काढायला लागला. ती त्याच्या खूप जवळ असल्याने
त्याचं लक्ष अचानक टॉपमधून दिसणाऱ्या तिच्या गोऱ्या पान छातीवर असणाऱ्या काळ्या तिळावर गेलं. तो काही क्षण ते बघतच राहिला. अमू त्याला काही म्हणत होती, पण त्याचं लक्ष मात्र त्या तिळावरच होतं. त्याला अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागलं. त्याचे होठ सुखायला लागले. अमूने त्याच्या खांद्याला पकडून हलवत म्हटलं, काय चाललंय तुमचं? सोडा, मीच काढते. फक्त टाइमपास करताय तुम्ही. एकतर आधीच उशीर झालाय, त्यात तुमचं हे असं काही चाललंय. अमूने बडबड करत मंगळसूत्र काढलं. ती बाजूला झाली तसा तो भानावर आला. त्याने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. डोळे बंद करून 2 क्षण सीटला डोकं टेकवून बसला. त्याला तसं पाहून, अहो काय झालं? काय होतंय तुम्हाला? अमू काळजीने म्हणाली. तो काय सांगणार होता तिला, त्याला काय होतंय ते. त्याने त्याच्या कोरड्या पडलेल्या होटांवरून जीभ फिरवली आणि म्हणाला, पाणी हवाय मला. तू थांब, मी आलोच पाण्याची बॉटल घेऊन. शर्व, अहो माझ्याकडे आहे पाणी, थांबा मी देते. अमूने घाईत तिची बॅग ओपन केली आणि त्यातून बॉटल काढून त्याला दिली. बॉटल काढताना तिचा स्कार्फ पण बाहेर पडला. त्याकडे तिचं लक्ष पण नव्हतं. त्याने बॉटल घेऊन पाणी प्यायलं. त्याला थोडं बरं वाटलं. तसं त्याने कार सुरू केली. काही वेळातच ते कॉलेजला पोहोचले. अमूने त्याला बाय केलं आणि ती आत निघून गेली. बिचारा तिला जाताना इवलंसं तोंड करून पाहत होता. त्याने स्वतःला शांत केलं आणि तो तिथून निघाला. त्याचा मोबाईल रिंग झाला. हं, बोल रे, शर्व कॉल रिसीव करत म्हणाला. तसं समोरून काहीतरी बोलणं झालं. हो निघालोय, बस आलोच 5 मिनिटात. शर्वने समोरच्या व्यक्तीला उत्तर दिलं आणि कॉल कट केला. काही वेळात शर्वने त्याच्याच वयाच्या एका मुलासमोर कार थांबवली. हे वडी, शर्वने त्याला मिठी मारत मोठ्या प्रेमाने म्हटलं. हाय, कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? ACP अभय शिंदे, शर्व जोशमध्ये म्हणाला. ऑलवेज भारी, अभयनेही उत्तर दिलं. चल बस आतमध्ये, मग बोलू, शर्व हसून अभयला म्हणाला. हो चल बाबा, नाहीतर काही वेळातच तुला बघणाऱ्या मुलींची गर्दी हटवायला मला ड्युटी करावी लागेल इथे. अभय शर्वला बघणाऱ्या काही मुलींना बघून म्हणाला. चल रे, आता काय कॉलेजमध्ये नाही आहोत आपण. शर्व, तरी पण यार, तेरे तो जलवे है यार, कहाँ पे आग लगाने वाले हो? अभय शर्वला म्हणाला. अरे यार, यहाँ मेरे दिल में आग लगी है, वो बुझ नहीं रही और मैं कहाँ आग लगाऊंगा. चल सोड ते सर्व. काय चालू आहे तुझं? 4 दिवसापासून कॉल करतोय तुला. किती बिझी आहेस? शर्व, सॉरी यार, पण काय करणार ना, क्राईम रेट भरपूर वाढलाय. त्यात कालपासून सर्व डिजिटल सर्व्हिस बंद होत्या, त्यामुळे कामं वाढलीत आमची. अभय म्हणाला. पण अचानक काय झालं असं की सर्व बंद पडलं होतं? तुला तर माहितीच असेल ना, शर्व म्हणाला. नाही ना यार, सर्व काही वरच्या लेव्हलवर होतं.
त्यामुळे अजून तरी काही कळलं नाही. बघू, कळेल लवकरच. सोड ते सर्व. आज फक्त आपण तिघे असणार आहोत. मस्त कॉलेज लाईफ जगूया परत, अभय म्हणाला. हो, नक्कीच. त्या तिसऱ्या माकडाला कॉल कर, आला असेल तो, शर्व म्हणाला. हो, पण काय रे, आज तू काय लेडीज परफ्यूम मारून आलाय का? अभय, हॅट, काही पण काय, शर्वने म्हटलं. मग कसला सुवास येतोय? हं? अभय डोळे बारीक करून पाहत म्हणाला. ए चल, तुझं पोलिसी डोकं इथे नको चालवू. कॉल कर तू त्याला. शर्व, कुछ तो गडबड है बॉस. बघू नंतर तुझ्याकडे, कॉल करत. काय, कुठं आहेस? अभयने कॉलवरती विचारलं. तसं समोरून उत्तर आलं. ओके, थांब तिथेच तू, आलोच आम्ही, अभय म्हणाला. चल, आलाय तो एअरपोर्टच्या बाहेर, अभयने म्हटलं. ओके, पोचलोच आपण पण, शर्व म्हणाला. शर्वने कार पार्क केली. अभय आणि शर्व दोघे पण बाहेर आलेत. ते इकडे तिकडे पाहत होते. तोच एक तरुण धावतच त्यांच्याकडे आला आणि त्या दोघांच्या गळ्यात पडला. आता हे नवीन कॅरेक्टर्स कोण आहेत, काय होत आहे ते बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत वाचत रहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.